brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील लाटे. कमिंग बॅक टू आवर ग्राफिक्स सर, नॉर्थ महाराष्ट्रानंतर मला असं वाटतं की आपण मुंबईकडे सुद्धा वळणं गरजेचं आहे. आणि मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमधले 2019ची परिस्थिती, तर त्याच्यामध्ये त्यावेळेला 2019ला मुंबईमध्ये शिवसेनेचे 14 आमदार जे आहेत ते निवडून आलेले होते, भाजपचे 16 आमदार निवडून आलेले होते आणि काँग्रेसचे सुद्धा 2 आमदार निवडून आलेले होते आणि तसंच राष्ट्रवादीचा एक आमदार नवाब मलिक हे निवडून आलेले होते. मुंबई हे फार महत्त्वाचं ठरतं. मगाशी सुद्धा सनानीचे एक स्टॅटिस्टिक्स ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये मुंबईमध्ये एक हाती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वरचढ ठरतोय असं पाहायला मिळतंय. मात्र भाजपची सुद्धा बऱ्यापैकी भाजपने हातपाय इथे पसरलेले आहेत, त्यांचा एक वोट बेस जमवलेला आहे. मराठी मतदार हे सुद्धा भाजपकडे काही प्रमाणात वळलेले आपण पाहतोय. पण त्याच सोबत जे 2 पक्ष फक्त त्यावेळेला हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्र होते 2019ला, आता त्याचीच आपण काउंट केलं तर ते 4 पक्ष झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये शिवसेना 2 आहेत, भाजप आहे आणि प्लस मनसे सुद्धा आहे. मुंबईतली स्थिती काय असेल असं तुम्हाला वाटतं? कारण की यावेळेला भाजपला उत्तर मुंबई ही हक्काची जागा सोडली तर इतर कुठल्याही ठिकाणी यश हे मिळालेलं नाहीये. उत्तर मुंबईतली सुद्धा हक्काची जागा जी त्यांना जिंकता आली ती केवळ 48 मतांनी जिंकता आली. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र ह्याची म्हणजे ती रवींद्र वायकरांची इथं पियुष गोयल यांच्या मताधिक्य घटलेलं आहे आणि वायकरांची जागा 48 मतांनी केवळ जिंकता आली. त्यामुळे खऱ्या अर्थानं भाजप शिवसेनेला मोठी टक्कर इथं महाविकास आघाडीने दिलेली आहे, काँग्रेसने आणि शिवसेनेनं मिळून. त्यामुळं खूप असे मतदारसंघ आहेत की जे मराठी बहुल आहेत. आता इथं वेगळी गणितं आहेत, कारण की केवळ आणि केवळ इथं 1-on-1 इलेक्शन यावेळेला होणार नाहीये. गेल्या वेळेला कसं होतं की 1-on-1 इलेक्शन होतं आणि बिनशर्त पाठिंबा होता मनसेचा. त्यामुळे मनसेच्या मतदारांना असं काही ऑब्लिगेशन नव्हतं की आपल्याला जाऊन मतदान याच पक्षाला करायचं किंवा त्याच पक्षाला करायचं. यावेळेला मनसेचे सुद्धा उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत, याची जाणीव ठेवावी लागेल. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा उमेदवार असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक इथे चौरंगी पंचरंगी निवडणूक असेल. म्हणजे प्रमुख 4 पक्षांचे उमेदवार तर असणारच आहेत, सोबत मग अपक्ष वगैरे असे पण पक्ष असतील. त्यामुळं इथं मतांचं विजयाचं मार्जिन जे आहे ते खूप घटेल. दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईवरती स्ट्रॉंग होल्ड ठेवण्यासाठी दोन्हीकडून ताकद लावली जाईल. पण मुंबईतलं शिवसेना युबीटीचं जे काय म्हणू आपण त्याला की जाळं आहे कार्यकर्त्यांचं किंवा जे स्ट्रक्चर आहे पक्षीय संघटनेचं ते इतकं स्ट्रॉंग आहे. त्यांचं इमारत प्रमुखपासून ते अगदी शाखा उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख विभाग संघटक वगैरे इथपर्यंत त्यांचं स्ट्रॉंग जाळं आहे. त्यामुळे शिवसेनेचा इथला केडर आणि इथला बेस काही हल्लेला नाहीये. ते आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण बघायला मिळालं. इतक्या मोठ्या लॉंग क्यूज 4-4, 5-5 तास लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना उभं राहावं लागलं, तरी सुद्धा ते सगळं सहन करून लोकांनी मतदान केलं आणि मतदान केल्याशिवाय ते रांगेतून हल्ले नाहीत. आता दक्षिण मुंबईपासून ते खाली अगदी भायखळा आपण जिथे आहोत, लोअर परेल, माहीम, दादर आणि पलीकडे काय सायनपर्यंत किंवा पलीकडे अजूनही त्याच्या पलीकडे जाऊन कुर्ला किंवा घाटकोपरपर्यंत मुलुंडपर्यंत हा जो पूर्ण भाग आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेचे लोक निवडून आलेले आपण बघायला मिळाले. वेस्टर्न लाईनला आपण जर बघितलं तर तिथे भाजपच्या नेत्यांना मोठं यश मिळतं. मग इथं आशिष शेलार असतील, भारती लवेकर असतील किंवा मग काय चौधरी असतील, तर त्या असे खूप नेते आहेत की ज्यांना यश मिळतंय. आणि मधल्या पट्ट्यामध्ये आता इथं प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे की भाजपची लढाई शिवसेनेपेक्षा जास्त शिवसेना विरुद्ध शिवसेना असणार आहे. त्यामुळं इथं एकनाथ शिंदेचे उमेदवार विरुद्ध उद्धव ठाकरेंचे उमेदवार अशी लढाई असणार आहे आणि त्यामुळं मोठी काय म्हणू आपण त्याला चुरस या निवडणुकीमध्ये असणार आहे. खऱ्या अर्थानं चुरस पण आहे एका अर्थी आणि एका अर्थाने निर्णय घेणं सोपं पण आहे मतदारांना. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्यावेळेला मग मुंबईचा विकास आहे, मग 1500 रुपये दिल्याचं गोष्टी आहेत आणि मग मेट्रो आहे, रस्त्यांवर पडलेले खड्डे आहेत, थोड्याच पावसामध्ये साचलेलं पाणी आहे किंवा पक्षामध्ये झालेली फूट आहे. तर त्या आणि मुंबईमध्ये खूप मोठी सहानुभूती आहे उद्धव ठाकरे यांना, आपण ती नाकारू शकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते मंत्रालयात किती वेळा गेले याची चर्चा खूप वेळा होते. पण उद्धव ठाकरेंनी बसून जे फेसबुक लाईव्ह केलं त्यावेळेला लोकांना जे ते आपलेसे वाटायचे, ते कुटुंबातला एक भाग वाटायचे, ती त्यांची इमेज जी आहे ती लोकांच्या मनामध्ये आजही आहे, ती नाकारता येत नाहीये. म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल त्यांच्या एकूण शैलीबद्दल त्यांना क्षमता असेल, पण त्यांच्या नियतीबद्दल क्षमता नाहीये, त्यांच्या हेतूंबद्दल मतदारांना शंका नाहीये, मुंबईच्या किंवा शिवसैनिकांना शंका नाहीये. आता जे काही मुंबईमधून काही लोक शिंदेसोबत गेलेले आहेत, ते काही प्रमाणामध्ये लोक गेलेली असली तरी सुद्धा त्यातली सुद्धा किती लोक त्यांना खऱ्या अर्थानं ग्राउंडवरती उपयोगी पडतील हा एक प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की आज सुद्धा आपण बघितलं की हेमंत पाटील जे आहेत
त्यांना त्यांनी आमदार केलेलं आहे, मनीषा कायंदेंना आमदार केलेलं आहे. जनाधार असलेल्या लोकांना काही त्यांनी तिथे संधी दिली असं दिसलं नाही आहे. जे त्यांच्या सोबत राहिले त्यांना संधी दिली. गेल्या वेळेला कृपाल तुमाने आणि भावना गवळींना संधी दिली, तशी यावेळेला या दोघांना संधी दिली. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचं गिव्ह अँड टेक रिलेशन आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे अशा पद्धतीचं नाही आहे. ते शिवसैनिकांचं शिवसेनेशी असलेलं भावनिक रिलेशन आहे. आणि आता धनुष्यबाण पण असणार आहे, मशाल पण असणार आहे. त्यावेळेला खऱ्या शिवसेनेचा फैसला यावेळेला होईल. आता भाजपबद्दल एक स्वाभाविक राग जो शिवसेनेच्या मनात आहे, पण आपल्याला एक विसरून चालणार नाही की 50-55 लाख इथे परप्रांतीय सुद्धा आहेत. पण ते सगळेच्या सगळे भाजपच्या किंवा एकनाथ शिंदेच्या बाजूला आहेत असंही नाही आहे. खूप सारे व्यापारी, खूप सारे परप्रांतीय लोक जे आहेत ते वर्षानुवर्षांपासून मुंबईमध्ये राहतात. ते आता मुंबईकरच होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा शिवसेनेबद्दल एका प्रकारची काय म्हणू आपण त्याला ममत्व आहे. आता कल्याण डोंबिवलीमधूनच बऱ्यापैकी इन्कमिंग परत एकदा जे झालं होतं आउटगोईंग एकनाथ शिंदेकडे, ते परत आता काही लोक परतताना दिसत आहेत. त्यामुळं सबर्बनमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघामध्ये. अजून तर निवडणूक आत्ताशी आज घोषित झालेली आहे, अजून तर लोकांनी अजून उड्या मारायच्यात या बाजूने त्या बाजूला. त्यामुळे ते सगळं ज्याला क्लिअर होईल त्याच वेळेला सांगता येईल खरं. पण काट्याची टक्कर असेल मुंबईमध्ये सुद्धा.